राम राम. आत्ता बऱ्याच काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रात एक मुद्दा चालू आहे, मराठी हिंदी मराठी हिंदी. ते दुबेचा एक मी व्हिडिओ बघितला. तो मराठी माणसाला उचलून उचलून आपटून मारणार. अरे मुघलांच्या औलाद, भाडखाऊ, तुझ्या गांडीत खरंच दम आहे का? मराठ्यांना उचलून आपटाईन मारणार तू? तुझ्याच बापाची पैदास आहे ना? फक्त मराठ्यांना हात लावून दाखव. तुझ्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत फाडून टाकू भाडखाऊ. तुझ्या आईला जाऊन विचार एकदा तू किती बापाचा आहे. आणि मग आमच्या मराठ्यांच्या नाईटला लावडे. एक तो भोजपुरी ॲक्टर आहे, त्याचं नाव काय लावड्यात नाव त्या लक्षात नाही. तो म्हणतो शहीद होईल. तू सैनिक आहे का बी लावडे शहीद व्हायला? पण मराठी बोलणार नाही. तुझ्या आईची गांड तू कसं मराठी बोलत नाही आम्ही बघतोच. विषय मराठी सक्तीचा नाही आहे. तुम्ही 20-20 वर्षापासून इथं राहता आणि वरून म्हणताय मराठी बोलणार नाही येत. काय करायचं करा. तुम्ही प्रेमानं सांगा, येत नाही, शिकतोय, बोलू. प्रेमाचं उत्तर प्रेमाने. आणि नाहीच बोलणार आणि काय करायचं ते करा ना, गांडीवर फटके मिळतील काय. तो एक मराठीचा भोजपुरीचा अजून एक ॲक्टर आहे. तो पण काय नाही, दम असेल तर माझ्या तोंडून मराठी बोलून दाखवा. लावडे तुम्ही दोघं बी रे भोजपुरीचे कुत्र्यावर. एक 7-8 बॉडीगार्डचे कुत्रे उभे करता आणि त्यांच्यात तिथं घरातून बोलता. तुमच्या गांडीत दम आहे ना? मोकळ्या मैदानात त्या मराठी माणसामोर असं म्हणून दाखवा तुमच्या गांडीत दम येतं. मग बघू. आणि दुब्या नीट राय, नाही तर भाडखाऊ. गांडीवर आहे ना पोकळ बांबूचे फटके आमच्याकडे. मराठ्याच्या नाडी लागू नका. आणि दुसरी गोष्ट, तो अजून काय म्हटलं तो, मराठी माणसं बाहेरच्या लोकांच्या जीवावर पोट भरतात. अरे लावड्या, सगळ्यांना आम्ही पोचतो. महाराष्ट्र आमचा आणि मराठी लोक, कळलं का? लावड्या आमच्या जीवावर उड्या मारताना आम्हालाच हे सांगता वय. गांडीत दम आहे ना तुझ्या, ये आणि समोर बोल, मग सांगतो तुला. राम राम.